साधारण 1664च्या फेब्रुवारी महिन्यातील प्रसंग ज्यावेळेस उंबरखिंडी मार्गे औरंगजेबानं रायबागन किताब दिलेली देशमुखांची सून आणि त्याचबरोबर कहारतलब खान नावाचा शाहिस्तेखानाचा बडा सरदार उंबरखिंडी मार्गे भली मोठी फौज घेऊन कोकण लुटायला चाललेला होता, मराठी मुलूक उद्ध्वस्त करायला चाललेला होता. राजानं फौजेला वेढा घातला. त्यावेळेस अंधारे रात्र होती. झाडावरती माच्या बसवण्यात आली. माच्यांवरती माणसं होती. माणसांच्या हातात धनुष्यबाण होते. पाहता पाहता बाणांचा वर्षाव सुरू झाला. गोडी मारायला लागली. माणसं विवळायला लागली. पाहता पाहता सैन्य नाहीसं व्हायला लागलं. त्यावेळेस जीव वाचवणाऱ्या त्या खानानं राजाशी तह करण्यासाठी, बोलणी करण्यासाठी स्वतःच्या सोबत असणाऱ्या देशमुखांची सून अर्थात रायबागनला पुढे पाठवलं. प्रश्न असा निर्माण होतो की कहारतलब खानासोबत बडे बडे सरदार असताना सुद्धा एका स्त्रीला त्या राजाच्या समोर तह करण्यासाठी का पाठवण्यात आलं? त्याचं कारण आहे, कारण त्याला सुद्धा माहिती होतं की मराठी मुलकातला हा राजा स्त्रीवरती वार कधीच करत नाही. त्या राजाचं नाव म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज.